तुम्हाला हे माहीत आहे की आपल्या केचरकर GTV स्टेशनजवळ एक असं मंदिर आहे, ज्याची मलाही एवढी आयडिया नाही. तर ते मी आज एक्सप्लोअर करायला चाललो आहे आणि मी म्हणेन की ते हिडन जेम आहे इकडचं. तर मग बघूया की हा ब्लॉग कसा होता आणि नंतर माझ्याकडे कोणकोणते देव बघायला भेटतात आणि मंदिर कसं असणार आहे. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा BK ब्लॉग्सला आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला सुद्धा पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. तर चला बघू. मंदिर आहे सायन कोलीवाडा. स्कूल आहे. हे मंदिर आहे गोपाल कृष्णा गोकुळ. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन कसं मंदिर आहे हे. मी खूप एक्सायटेड आहे. या अगोदर मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं नाहीये. तर हे मंदिर आहे गोपाळ कृष्ण टेम्पल. आणि हे मंदिर आहे. पूर्ण मंदिर आहे आणि हे देव. एवढी शांतता आहे नाही इकडे. बेस्ट.
मंडळी लय भारी होतं, लय भारी होतं, लय भारी होतं. तुम्ही बघू शकता आता संध्याकाळचे वाजवेत 7 आणि हे असं मंदिर परिसर आहे. भारी होतं, भारी होतं. मला लय आवडलं. ह्या मंदिराचा ऍड्रेस वगैरे हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण दिलेला आहे. सायन हॉस्पिटल जे आहे ना त्याच्या समोरच्याच लेन वरती आहे आणि कोळीवाडा म्हणजे कोळीवाडाच्या एकदम प्रॉपर बाजूलाच आहे. तुम्हाला स्टेशन किंग सर्कल नाहीतर जीटीबी हे जवळ आहेत. जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्कीच या. एवढं भारी मंदिर आहे, एवढं भारी मंदिर आहे ना. आतमध्ये एवढी शांतता आहे ना, एवढी शांतता आहे ना. आणि मी फर्स्ट टाइम व्हिजिट केलेलं कारण की मी व्हिजिट करायचा विचार करत होतो, बट काही ना काही कारणामुळे ना मी व्हिजिट केलं नव्हतं. बट आज जेव्हा मी व्हिजिट केलं तेव्हा तिथे पंडित होते, ते मला सांगत होते की तिकडून त्यांचं पूर्ण कहाणी चालू होते, इथून इथून असं बघ. मग मी पूर्ण मोमेंट कॅप्चर केले आहेत, ते तुम्ही बघा. बघितलं असेल, जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. आणि खरंच म्हणजे मला माहिती नव्हतं की आतमध्ये नक्की कोणतं देव आहे, काय आहे. मी जस्ट रॅन्डमली इकडे आलेलो, तर म्हटलं की चल जाऊन येऊ. तेवढंच आपण एक दर्शन पण घेऊ आणि आतमध्ये गेल्यानंतर मग मी पूर्ण रीड केलं. तर ते निघालं आपलं गोपाळ कृष्ण यांचं मंदिर. लय भारी होतं, मजा आली. तुम्हीही नक्कीच व्हिजिट करा तुमच्या मित्रांबरोबर, फॅमिली बरोबर आणि आनंद घ्या आणि दर्शन घ्या. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला सुद्धा पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. तर चला भेटूया असं नवीन व्लॉग मध्ये. चला तर.